या ठिकाणी आपण उभे केलेली आहे. मात्र अमरावतीत दोन जागा आहे बाबा, दोन जागा आहे. अमरावती शहर आता तुमच्याच महायुतीचे घटक पक्ष असलेले रवी राणा म्हणतात की ही एक जागा निवडून आली तर फरक पडणार नाही. कुणाची? की अमरावती राष्ट्रवादी तरी चालेल. ते विनाशकाली विपरीत बुद्धी आहे, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. तो स्वतःच्या बोलण्यातनं त्यांनी त्याच्या पत्नीचा पराभवाला ते कारणीभूत ठरले. शेवटी लोक काही काही बोलत असतात, आपण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं. काही गोष्टी साईड ट्रॅक करायच्या. लोकांना फार नकारात्मक बोललेलं आवडत नाही. जनता सकारात्मक विचार करत असते आणि आम्ही ती लाईन घेतलेली आहे. आम्ही पण एकेकाळी त्या रवी राणाला समर्थन केलं. मी पण मागे विधानसभेला दोनदा त्याचं समर्थन केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यात काय बोलावं तर त्याचा अधिकार आहे. आम्ही आमचा उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो विजय होणार. त्यामध्ये रवी राणाचे मला काल आनंदराव अडसूळ साहेब भेटले होते. ते म्हणले माझ्याही विरोधात काहीतरी तो तिथं काम करतोय, असं काहीतरी त्यांनी केलंय. हे बरोबर नाहीये. त्याच्या संदर्भात खरं तर देवेंद्रजी फडणवीसांनी योग्य पद्धतीनं त्याला समजावून सांगितलं पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठंही असं अंतर पडणार नाही किंवा कारण नसताना गैरसमज निर्माण होणार नाही, अशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे. अमित शहाची सभा झाली, त्यांनी असं म्हटलं की वरुडमध्ये अमित शहाची सभा झाली. त्या सभेमध्ये त्यांनी असं म्हटलंय की भाजपला मतदान करायचं आहे, घड्याळाला नाही. इथे मैत्रीपूर्ण लढत आमची नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. मी आज तुमच्या मार्फत सांगतो, तिथं मैत्रीपूर्ण लढत आहे. देवेंद्रजी 5 वर्षाकरता माझ्याबरोबर राहिलेले आहेत. महायुतीला त्यांनी पाठिंबा, पहिला महाविकास आघाडी नंतर महायुती बरोबर गेल्यावर महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. एक शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून त्याचं काम चांगलं झालेलं आहे. 5 वर्षामध्ये त्यांनी चांगला निधी आम्ही सगळ्यांनी मदत करून देवेंद्रजींना दिलेला आहे, म्हणजे भुयारला दिलेला आहे. आणि काल त्यांनी मोठी रॅली काढलेली होती. माझी आपल्या मार्फत मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघाला विनंती आहे की त्यांनी घड्याळच चालवावं, इतरांचं ऐकू नये. मी शब्दाचा पक्का आहे, त्याच्यामुळं माझ्यावर विश्वास ठेवावा. मी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी प्रश्न त्या ठिकाणी सोडून दाखवीन आणि अजून मोठ्या प्रमाणावर उद्याच्या 5 वर्षाच्या करता देवेंद्रच्या माध्यमातून त्या मतदारसंघात निधी देईल. अनेकदा तुम्ही म्हणता की निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य केले जातात. काल नाना पटोलेंनी असं म्हटलं की भाजपला आता दादा अमरावतीमध्ये जे आहे ते बडनेरा मतदारसंघामध्ये भाजपच्या वतीने मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे. त्यांच्यावरती भाजपने कारवाई केली. मात्र महायुतीने रवी राणांवर कारवाई करावी असे भाजपचे जे आहे ते कार्यकर्ते म्हणतात, कारण रवी राणांनी सुद्धा बंडखोरी केलेली आहे. ठीक आहे, आपला निरोप मी देवेंद्रजींना देऊन, कारण मी एकटा निर्णय घेत नाही. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आम्ही सगळे मिळून निर्णय घेतो. त्याच्याबद्दल चर्चा करू आणि पुढचा काय असेल ते निर्णय घेतला. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवेंचा